हॅलो फ्रेंड्स, आज कायरोच्या टिफिनमध्ये होते पोहे. आज इतका लेट झाला होता उठण्यासाठी की अर्धाच तास होता माझ्याकडे. रोज असं होतं की मी 8 वाजता उठते, कायरो 9:30 वाजता स्कूलला जातो, तर 1.5 तास असतो माझ्याकडे सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी. त्याची अंघोळ, त्याचं टिफिन बनवणं, त्याला खाऊ घालणं, नाश्ता, आमचा नाश्ता, सगळं काही 1.5 तासामध्ये व्यवस्थित होतं. पण आज असं झालं की मला 7 वाजता जाग आली. 7 वाजता टाईम बघून मी परत झोपले. म्हटलं इतक्या लवकर उठून काय करणार आहे. आणि जेव्हा जाग आली तेव्हा 9 वाजले होते. अर्धाच तास होता कायरोला स्कूलला जाण्यासाठी. पण त्या अर्ध्या तासात मी पटपट आवरलं. अर्धा तासात सगळं काही मॅनेज केलं आणि त्याला वेळेवर स्कूलमध्ये पाठवलं. तर सांगायचं तात्पर्य असं की कशी सिच्युएशन असू दे, आपण बायका त्याला व्यवस्थितपणे हँडल करतो. तुमच्यासोबतही नक्कीच असं कधीतरी झालं असेल. असो, तर आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवत होते वालपापडीची भाजी. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, त्यानंतर स्वच्छ धुतलेली वालपापडी टाकली. त्याला छान मिक्स करून घेतलं, मीठही टाकलं आणि शेंगदाण्याचा कूटही टाकला थोडासा आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मस्त वाफवून घेतलं. चपाती आणि भाजी आज असा बेत होता जेवणाचा. तर चपाती बनवली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.